काय जाणू. तर आता असं झालं ना की इथे लोक एवढं काय काय असं सांगत बसतात, त्याच्यामुळे केस धुवायला जायला कुठे भीती वाटते. सो मी आज पहिल्यांदा कुठेतरी बाहेर आल्यानंतर स्वतःचे केस स्वतः धुतलेत. मला अवॉर्ड मिळाला पाहिजे. तर आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी रेडी होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाणार आहोत आज मस्त फिरायला. कुठे जाणार आहोत फिरायला हे मलाही जास्त माहिती नाही. सो तुम्ही सुद्धा हा व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही निघालोय कोरल आयलंडला. सो कोरल आयलंड हे जसं देवबागचं सुनामी आयलंड आहे तसंच एक आयलंड आहे जिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे होतात. आणि इथल्या लोकांचं कम्युनिकेशन हे थोडं वीक आहे. त्यांना इंग्लिश कळत नाही, हिंदी कळत नाही आणि त्यामुळे ते असं मार्क करून देतात, हातावरती काहीतरी स्टिकर लावून देतात, नाही तर काहीतरी मार्किंग करतात, एखादा धागा बांधतात आणि अशा प्रकारे ते एकमेकांशी कोऑर्डिनेट करतात. कसं वाटतंय फिरून? मस्त मस्त वाटतंय. किती दिवस फिरताय? आम्ही आज 9वा दिवस आहे. मलेशिया, सिंगापूर आणि आता थायलंडला आलो. जमला नाही? नाही, अजून नाही. अजून नाही. प्रत्येक ठिकाणी गाडी, प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्हाला सर्व्हिस छान दिली ना. जेवण कसं मिळतं? जेवण तुम्ही तर आता थाई लँग्वेज मध्ये बोलता ना त्यांच्याशी, मी ऐकलं काल थोडस. ओके 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 या ओके. तर हा आहे एडिओनाचा ग्रुप जो सिंगापूर मलेशिया करून थायलंडला आलाय आणि त्यांना मी जॉईन केलंय थायलंडमध्ये आणि खूप मज्जा करत होतो आम्ही. कसं बोलतात? हे सगळं बघून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की तुमचे आई वडील जर कोणासोबत मस्त फिरू शकतील तर ते आहे एडिओना. आणि एडिओनाबद्दल मी नेहमी सांगत असते कारण मी त्यांना पर्सनली ओळखते. अगदी 10 वर्षापेक्षाही जास्त वेळापासून साकेत दादाला आणि मी ओळखते आणि त्यामुळे मी सांगते की तुम्ही बिंदास तुमच्या आई वडिलांना पाठवा, इथे ते अगदी मजा करून येतील. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की ते एक कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे ते लोक फोटोज घेऊनच आपल्याशी कम्युनिकेट करतात. म्हणजे कुठच्या बोटमधून किती लोक जातात ह्या गोष्टीसाठी ते फोटोज क्लिक करून ठेवतात की हा ग्रुप ह्या बोटमधनं गेला आहे, मग त्यांच्या हातावरती कोणता स्टिकर आहे वगैरे अशा प्रकारे ते कम्युनिकेट करतात. हे सगळं एडिओनाकडनं खूप छान पद्धतीने मॅनेज केलं गेलं कारण अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा एकतर कम्युनिकेशनसुद्धा होत नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं प्लॅन करायचं आहे, व्यवस्थित फिरायचं सुद्धा आहे कमी वेळामध्ये. सो अशा वेळेला टूरसोबत जाणंच मला चांगलं वाटतं. त्यांची एक गोष्ट मला आवडली की जिथे गरज होती तिथे एक हिंदी बोलणारा माणूस होता जो सगळ्या वॉटर स्पोर्ट्सबद्दल त्यांना सगळ्यांना आम्हाला गाईड करत होता. आपको हिंदी समझ में आएगी? आएगी ना? आप लोगों में से कितने लोग यहाँ पे पहली बार फर्स्ट आए? सभी लोग. ओके, सिर्फ 2 मिनट मेरी बात ध्यान से सुने आप लोग ताकि आज के टूर के विषय में आपको पूरी जानकारी हो, किसी से कुछ भी पूछने की जरूरत ना पड़े. पूरे दिन आप लोग एंजॉय करते रहे. अभी आपने पते बीच से स्टार्ट किया है. ये है फर्स्ट का पैरासेलिंग. यहाँ पे आप सभी लोग पैरासेलिंग करेंगे. ओके, इसके बाद ले जाएंगे सेकंड स्टॉप अंडर सी वॉक नियर बाई आइलैंड. यहाँ से 15 किलोमीटर आगे है दूसरा स्टॉप पानी वाली एक्टिविटी. उसके बाद ले जाएंगे फाइनल स्टॉप कोरल आइलैंड के बीच पे ये जो जेट स्की बनाना बोट. उधर कुछ समय बिताएंगे. उसके बाद डायरेक्ट आपको पटियाला लाएंगे, इंडियन रेस्टोरेंट में लंच करा के तब आपको होटल पे ड्रॉप कर देंगे. ये इनका पूरा प्रोग्राम. पैरासेलिंग में यहीं से टिकट करना, एक लॉन्ग राउंड लगा के यही लैंड करना सिर्फ. लेकिन जब वो आपको लाइफ जैकेट पहना के रेडी करेंगे तो 2 से 3 कदम आपको रन करना है. रन करेंगे, आराम से टिकट करेंगे. जब आप ऊपर हवा में होंगे तो किसी भी चीज को पकड़ने की कोई जरूरत नहीं. पकड़ना चाहते हैं लाइफ जैकेट पकड़ सकते हैं या फिर बेस्ट है दोनों हाथ खुले छोड़. लाइफ जैकेट से आप लोग 100% सेफ है. कुछ भी पकड़ने की जरूरत नहीं है. सिर्फ एक चीज का ध्यान देना होगा, जब वो आपको लाइफ जैकेट पहनाएगी आपके हाथों पे मार्किंग करेगी. आपसे 2 ऑप्शन पूछेगी. ऑप्शन आपका होगा डिप इन वाटर एंड नो डिप इन वाटर.
आप बोलेंगे नो डिप इन वाटर, टेकअप करेंगे, फ्लाई करेंगे, लैंड करेंगे, बिल्कुल डायरेक्ट सूखे हुए, वाटर बॉडी से टच नहीं होगा। लेकिन असली मजा डिप में। आप बोलेंगे डिप इन वाटर तो इधर से टेकअप करेंगे, टाइम ड्यूरेशन थोड़ा बढ़ जाएगा और कंडीशन से देख के कहीं भी आपको जसे स्पोर्ट्स हे आपल्या इथे आहेत, जसे अलिबाग बीचला वगैरे आहेत, कोकणात आहेत, तेच सगळे स्पोर्ट्स तिथे आहेत आणि त्यांचे रेट्स हे आपल्याला जास्त वाटणारच, कारण करन्सी पण तशी वेगळी आहे आणि ते सगळं केलेलं असल्यामुळे मला असं काही फारसा इंटरेस्ट नव्हता वॉटर स्पोर्ट्स वगैरे करण्यात. त्यामुळे मी फक्त बघत होते आणि एक्सपिरियन्स करत होते. त्यात मी एवढं नोटीस केलं की तिथे काम करणाऱ्या ह्या जास्त करून ह्या मुली आहेत आणि बायका तिथे काम करत आहेत, जिथे आपल्याला इथे सगळे पुरुष दिसतात. कसं वाटलं पॅरासेलिंग करून? खूप छान. एक नवीन काहीतरी मिळाले ट्रिपला आल्यावर. कारण भीती वाटत होती सुरुवातीला, पण नंतर काहीच नाही वाटलं. खूप छान वाटलं. एन्जॉय. सगळ्यात जास्त जर या टूरमध्ये कोणी एन्जॉय केलं असेल तर ते काकीने, आणि काकी आपल्या जाऊबाईंना सुद्धा चलगा आपण हे करूया, चलगा आपण ते करूया असं करून मस्त एन्जॉय करत होत्या. खरं तर ह्यांच्या मुलांचं कौतुक आहे की त्यांनी ॲडिओनासोबत यांना पाठवलं आहे आणि त्या आपले आई वडील मजा करतायत हे बघण्याचं सुख काहीतरी वेगळंच असतं आणि ते खूप छान असतं. सो आता आम्ही आलो कोरल आयलंडला आणि ते सगळं सुनामी आयलंड सारखंच आहे तसं बघायचं. त्यामुळे मला असं काही फारसा इंटरेस्ट नाही आहे आणि मी खूप काळी होती आता, पण काही ऑप्शन नाही, मला काही दिसत नाही आहे. मी तुमच्याशी नंतर बोलते. बाय बाय. असं दुसऱ्या देशात गेल्यानंतर ना मला इथलं नारळ पाणी टेस्ट करून बघूया, इथे पेट्रोलचा रेट काय असेल, इथे लोक सिग्नल तोडत असतील का वगैरे असे काहीतरी वियर्ड प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मला खूप मजा येते. सो इथलं नारळ पाणी खरंच खूप गोड आहे. म्हणजे अगदी मुंबईत आपण जे नारळ पाणी पितो ते अगदी पाणचट असतं. कोकणातल्या नारळ पाण्यापेक्षा सुद्धा हे नारळ पाणी अतिशय गोड आहे, म्हणजे खूप छान. आणि आता काकी बघा काय मस्त मजा करतायत. जेव्हा तुम्ही सगळे वॉटर स्पोर्ट्स करून येतात त्याच्यानंतर तुमचे सगळे फोटो हे असे तिथे ठेवलेले असतात. यातले तुमचे पॅरासेलिंगचे वगैरे फोटो जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर ते तुम्ही विकत घेऊ शकता. जवळपास आपल्या करन्सीमध्ये ₹250 वगैरे त्याच्यासाठी लागतात. म्हणजे त्यांचे ते ₹100 तर आपले ₹250. कोरल आयलंडवरती ही एकच गोष्ट वेगळी होती ती म्हणजे सी वॉक. तर याच्यामध्ये तुम्हाला एक डोक्यात हेल्मेटसारखं असं घातलं जातं ज्यात ऑक्सिजन सपोर्ट असतो. म्हणजे स्कुबा डायव्हिंगची टेक्निक्स शिकण्याची काही गरज नाही, आपण आरामात पाण्याच्या खाली जाऊन ते बघू शकतो कोरल्स वगैरे. सो ह्याचे ऑलमोस्ट चार्जेस हे आपल्या करन्सीच्या ह्याच्यात 4,500 पर्यंत जातात, 4,500 ते 5,000 पर्यंत, जे की आपल्या आईवडिलांसाठी वगैरे खूप ठीक आहे. म्हणजे त्यांना श्वास व्यवस्थित घेता येतो आणि ते पाण्याखाली जाऊन येऊ शकतात. तर इथलं हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही हॉटेलवरती गेलो, फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो फ्लोटिंग मार्केटसाठी. तर हे आहे पटायामधलं फ्लोटिंग मार्केट. तर फ्लोटिंग मार्केट म्हणजे पाणी आहे आणि वरती असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे ज्याच्यावरती तुम्ही चालत चालत सुद्धा जाऊ शकता आणि शॉपिंग करू शकता. फ्लोटिंग मार्केट. आता आम्ही आलो फ्लोटिंग मार्केटला. तर मी इकडे फार गरीब होते कारण माझ्याकडे त्यांची करन्सी नव्हती आणि मी इंडियन करन्सी घेऊन गेले नव्हते एक्सचेंज करायला. मला वाटलं कोणाकडनं तरी मला मिळेल जसं मला दुबईत मिळाली होती, त्यामुळे म्हणजे मी ट्रान्सफर करेन आणि मला करन्सी मिळेल, पण असं काही झालं नाही. आणि त्यामुळे इथल्या काही गोष्टी शॉपिंग करण्यासारख्या मला वाटल्या नाहीत की ज्या आपल्याकडे मिळणार नाही किंवा असं काही. रेट्स पण मला थोडे जास्तच वाटत होते आणि ते लोक अगदी जास्त रेट सांगायचे. म्हणजे 350 सांगायचे आणि 150वरती यायचे. मग तर घ्यायची इच्छाच मरून जायची की नक्की ही ₹50 गोष्ट असणार असं वाटायचं. मग ती मी काही शॉपिंग केली नाही, पण मी फ्रूट्स वगैरे तिकडचे ट्राय केले कारण मला दुसऱ्या देशात गेल्यानंतर त्यांचं फूड ट्राय करायला आवडतं, पण यांचं फूड डेंजर असल्यामुळे मी फक्त फ्रूट्स ट्राय केले.
तुमच्याशी बोलले बरं का ते आता तुमच्याशी बोलले तू ग 8 ไม่ลงเหรอ काकी तर काय काकी एकदम त्याच्यातच आहे फॉर्म मध्ये आहे. काकीला शिकली काकी चाव 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 करायला. Come back. Finish. You take us. One You way. take us. You take us back. After you finish. Walking ना. Walking ना. Back ना. Finish. तर इथे हट्टापायी त्या बोटमध्ये तर आम्ही बसलो, पण ती वेस्ट ऑफ मनी होतं. म्हणजे 500 रुपये त्यांचे, म्हणजे आपले जवळपास 1250 रुपये पर पण ती head आमचेच असे फोटो आम्ही ठेवून केले आम्हाला होते. सांगते नो पण ते खरंच फुकट गेले. सो बेटर तुम्ही चालत हे मार्केट फिरा. हे आपल्याकडे पण बनवतात. आपल्याकडे त्याला धोंडच म्हणतात. तसंच साईजचे 5 piece 40 baht. 5 piece 40 baht. मारेल ना तुम्हाला तो थोड्या वेळाने. काकी काही खायचंय का? काकी विंचू विंचू काही? मी देते पैसे आहोत. विंचू नका खाऊ. झुरळ खा बस. झुरळ खा बस. सुट्टी बोंबलाच्या चटणी वाणी ग. एवढी सुंदर मुलगी जर हे असं बनवून घेईल खाईल ना. तर अशा प्रकारे फ्लोटिंग मार्केटवरती खाण्याचं खिडे वगैरे ते सगळे आम्ही बघितले. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो हॉटेलला आणि मग राजधानी रेस्टॉरंटमध्ये आमचा डिनर झाला. लहान मुलांसोबत जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर हा ब्लॉग इथेच संपतोय. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ते राजधानी हॉटेलमध्ये डिनर झाल्यानंतर मी साकेत दादाला आणि रिक्वेस्ट केली की मला तो रेड लाईट एरिया बघायचा आहे. ज्या गोष्टीसाठी थायलंडबद्दल बोललं जातं तो भाग मला जाऊन बघायचा आहे. मला फार कुतूहल होतं. ह्या सगळ्या गोष्टी टूरमध्ये नसतात, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला घेऊन चला आणि आम्ही सगळे गेलो. आणि तिथे रेस्टॉरंट्स वगैरे सुद्धा आहेत, तिथे पब वगैरे आहेत आणि तो पूर्ण स्ट्रीट त्या गोष्टीसाठी फेमस आहे. तर आपल्याकडे ज्या गोष्टी लिगल नाहीत त्या गोष्टी तिथे लिगल असल्यामुळे किती लेवलपर्यंत त्या फ्री माइंडेड तिथे लोक असू शकतात याचा एक अंदाज तुम्हाला येऊ शकतो. चालता चालता लोक तुम्हाला येऊन असे पकडतात आणि चला चला इकडे चला इकडे चला. जसं आपल्या इथे पाणीपुरी आमच्याकडे खायला चला वगैरे असं करतात तसं तिथे असतं. माझ्यासोबत चालणाऱ्यांना सुद्धा एकेकाने पकडलं होतं. मी जस्ट मागे बघितलं तर पकडलेले होते सगळे. इथे इंडियन पब वगैरे सुद्धा आहे. तिथे इंडियन लोक सुद्धा आहेत जी तुम्हाला ओळखून आपले आपले भाऊ बंधू म्हणून त्यांची सेवा करायला पुढे पुढे येतात.
तसं इथे मी फारसं काही शूट केलं नाही. मला फक्त तुमच्यापर्यंत एवढीच माहिती पोचवायची होती, कारण इथे जास्त शूट करून त्या मुलींचे चेहरे वगैरे तुम्हाला दाखवून का उगीच एखाद्याची मजबुरी पण असू शकते अशी कामं करणं, मग ते तुम्हाला दाखवण्यात मला काही फारसं गरजेचं वाटलं नाही. पण ह्या भागाबद्दल जे काही मला तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची होती ती मी पोचवली आहे. सो देव करो आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीही आपल्या भारतामध्ये लिगल नको होऊ देत अशी प्रार्थना करूया आणि इथेच थांबूया.